रक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हा पोलीस तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी. महाराष्ट्र पोलीस. पोलीस हा रोज लढाई करत असतो. सकाळी ड्युटीवर ड्रेस करून निघालेला पोलीस हा संध्याकाळी घरी वेळेवर पोहोचेल का नाही हे शक्यता कमी आहे. सर्वात जास्त हार्डवर्क करणारा, कायदा व सुव्यवस्था राखणारा म्हणजे आपला पोलीस कर्मचारी. पोलिसांचं अंतर्मन, त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांच्यावर असलेला ताणतणाव, त्यांनी ठेवलेली कायद्याची शांतता व सुरक्षता या सर्वांचा जर अभ्यास करून जर पास ठरलं तर संपूर्णपणे 24 तास आपल्यासाठी या समाजात, या जीवनात स्वतःचं कौटुंबिक आयुष्य कुठेतरी डिस्टर्ब करत आपल्यासाठी झटत असणारा हा व्यक्ती असतो. बघितलं कधी त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे, समजून घेतलं कधी त्यांच्या अडचणी. पोलिसांविषयी सर्वसामान्य जनतेत अशी भूमिका झालेली आहे की पोलीस फक्त मारतातच, पण पोलीस सुद्धा एक मानव आहेत. त्यांना सुद्धा भावना आहेत. त्यांना समजतं कोणाला मारायचं, कोणाला नाही मारायचं. लहानपणापासूनच आपल्या मनात भीती असते, ती म्हणजे पोलिसाची. लहान मुलं पोलिसांना घाबरतात. आई आपली लहान मुलांना पोलिसाची भीती दाखवते. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे लहान मुलं सुद्धा फार विचारी आणि बुद्धिवान आहेत. त्यामुळे त्यांना विनाकारांची भीती दाखवून पोलिसांबद्दलचे गैरसमज करण्याच्या विरोधातला आहे. त्यांना प्रेमाने हँडल करणं आणि पोलिसांबद्दलची एक आपुलकीची भावना निर्माण करणं गरजेचं आहे. तसंच शाळेत मुलं जातात, ते दुरून बघतात. पोलीस काका म्हटलं की नको बाबा, बाजूने जायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण बोलायचं नाही. ते फार राकेट असतात. लोक आमच्याकडे येत नाही, आम्ही जवळ बोलवलं तरी येत नाही. लोकांचा हा शुद्ध गैरसमज आहे. आमचा त्रास देण्याचा उद्देश नसतो पोलिसांचा. गुन्हा न केलेल्या माणसाला कधीही आम्ही हात लावलेला नाही. मी स्वतःही हात लावलेला नाही कधी. परंतु ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला बाकी ट्रीटमेंट चांगली दिलेली. लोक आम्हाला जेवढी इज्जत पोलिसांना द्यायला हवी तेवढी देत नाही, कारण की चित्रपटांनी पोलिसांची प्रतिमा एकदम मलिन करून टाकलेली. चित्रपट व्यावसायिकाला पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस हा माध्यम वापरला जातो, जेणेकरून त्याचं पिक्चर हिट होईल. आणि ते अतिशय चुकीचं आहे. कुठेतरी शासनाने सुद्धा याची दखल घेणं. हे गेल्या 20 वर्षापासून मी पोलीस खात्यात नोकरीला लागल्यापासून मला ते कुठेतरी खंत वाटते. अक्षरशः विरुद्ध बाजू दाखवून या चित्रपट कसा हिट होईल हे दाखवलं जातं, परंतु त्याचा समाजावर काय विपरीत परिणाम होतो, त्याचा सध्या काम करत असणाऱ्या पोलीस यंत्रणेवर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो, तो सगळा इनडायरेक्ट इफेक्ट असतो आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. डायरेक्टर किंवा चित्रपट निर्माते त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते आमच्यासाठी आमची प्रतिमा मलिन करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. तसं पिक्चरमधल्या पोलिसावर काही कुठले बंधनं नसतात. त्यांना फक्त विरंगुळा आणि मनोरंजन करून मोकळं व्हायचं. तर पोलीस हा आपला सुरक्षेचा महत्वाचा घटक आहे. काही जळीत घडलं, अचानक काही कोणाच्या मारामाऱ्या झाल्या, काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला पोलीस वेळोवेळी आपल्या मदतीला वेळेवर धावून येतात. कुठे एखाद्या गावामध्ये काही अचानक प्रकार घडला, कुणी विहिरीत पडलं, कुणी रस्ते बांधावर काही भांडणं झाले, वाद झाले, तिथं मारमार झाल्या, तिथं त्यांना पोलिसांना पळावं लागतं. ग्रामीण भागामध्ये जेव्हा पोलीस येतो तेव्हा त्या गावचं वातावरण चेंज होतं. तिथली जी वादळ असतं, जे वातावरण असतं, ते पोलीस तिथं आल्यानंतर जे वाद झालेले असतात ते वाद वेळेत मिटतात. आपल्या चुकीमुळे आपल्यावर आपले वरिष्ठ नाराज तर होणार नाहीये, ह्या पण गोष्टींचं भान ठेवावं लागतं. बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या सांभाळून सत्यतेमध्ये पोलिसाला काम करावं लागतं. पोलीस घरी वेळ देऊ शकत नाही, आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. कारण की दसरा असो, दिवाळी असो, गणेशोत्सव असो, घरची गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला सुद्धा त्यांना वेळ असतो. कारण की ते आपल्या सेवेसाठी 24 तास ऑन ड्युटी. पोलीस खात्यात काम करत असताना
जे बहुधा सार्वजनिक सण, नवरात्र उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणेश उत्सव वगैरे वगैरे जे सार्वजनिक कार्यक्रम असतात, अशा कार्यक्रमांमध्ये आम्ही देखील सहभागी व्हावं असं आमच्या अंतरात्म्याला वाटतं. परंतु पोलीस खात्याचा पेशा पत्करल्यामुळे तसं करणं आम्हाला शक्य होत नाही. त्या टायमाला कायदा सुव्यवस्था बंदोबस्त असतो, तो अगदी चोखपणे पार पाडावा लागतो. सततचं टेन्शन, 24 तास का, सण नाही, वार नाही, दिवस नाही, रात्र नाही, 24 तास ड्युटी. गोष्ट तर अगदी खरीच आहे की आम्ही अगदी प्रत्येक सणाला आमच्या घरच्यांसाठी वेळ देऊ शकत नाही. परंतु आमच्यावर नातेवाईक आणि घरातील सर्व मंडळी बऱ्यापैकी नाराजच असतात. कितीही काय केलं तरी त्या सण आणि उत्सवाच्या वेळेला महत्त्व असतं, परंतु आम्ही त्या महत्त्वाच्या वेळेस त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. ते फक्त बोलून दाखवत नाहीत, परंतु आतून त्यांचा आमच्याबद्दल खूप राग असतो, ते व्यक्त करू शकत नाहीत. लग्न कार्य किंवा इतर कुठलेही कामं असतात, मनातून अशा कार्यक्रमांना जाण्याचं आम्ही नियोजन पण केलेलं असतं. परंतु ऐन टायमाला सुट्टी जर मिळाली नाही तर त्या टायमाला आमच्या नियोजनावर पाणी फेरलं जातं. आणि त्यामुळे ज्या आमच्या नातेवाईकांकडे जे कार्य असतं ते कार्य आम्ही अटेंड करू न शकल्यामुळे ते नातेवाईक आमच्यावर नाराज होतात. आणि पुढं चालून अशी वेळ येते की आमचं कार्य करायची वेळ येते, त्या टायमाला ते नातेवाईक आमच्या कार्यामध्ये सहभागी होत नाहीत. एका बाजूने आपण स्वीकारलेली नोकरी आणि त्याच बाजूला नोकरी करत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आणि त्याचबरोबर काम करत असताना या अडचणीपेक्षा समोर आलेले प्रसंग महत्त्वाचे वाटतात. आणि ते प्रसंग हँडल करत असताना हळूहळू आपण कुठंतरी कुटुंबावर अन्यायच करतो, कुटुंबाच्या भावनांचा विचार करत नाही आणि आपल्या नोकरीच्या आणि शासनाने दिलेल्या जबाबदारी पार पाडण्याच्या नादामध्ये कुटुंबावर दुर्लक्ष केलं जातं. त्या मताशी मी सहमत आहे. रस्त्यावर जर कुठे ऍक्सिडेंट वगैरे घडला तर ते जर म्हटलं तर आपल्याला जवळून येणं जाणे आपले कोणी व्यक्ती असेल तरी हात लावू शकत नाही. पण पोलीस हा आपला त्यावेळेस सर्वप्रथम आपल्या त्या ठिकाणी पोहोचतो, आपल्याला हॉस्पिटलपर्यंत नेतो, कसं झालं, काय झालं, कोणत्या गाड्याची चौकशी जर करायचं ठरवलं तर पहिला पोलीसच असतो. अपघात झाला एखाद्या ठिकाणी तर कोणी त्या माणसाला विचारत पण नाहीत का, तर पोलीस येतील, विनाकारण आमच्याशी चौकशी करणार, मग एरा झरा पोलिसांना घालणार. कारण की विनाकारण पोलिसांची त्रास देण्याची प्रवृत्ती आहे असा जनतेचा समज झालेला आहे. पण हा समज एकदम चुकीचा आहे, कारण की पोलीस हा सुद्धा एक माणूसच आहे. अपघातासारखे प्रसंग अगदी कोणावर बी येऊ शकतात, तुमच्यावर येऊ शकतात, माझ्यावर येऊ शकतात. परंतु त्या अपघात झालेल्या ठिकाणावरून जर आपण चाललो किंवा जो कोणी जात असेल त्यांनी कृपया असं समजायला पाहिजे की हा अपघात माझ्या नातेवाईकांचा आहे, माझ्या कुटुंबातील व्यक्तीचा आहे असं समजून त्या ठिकाणी सर्वप्रथम त्याला प्रथमोपचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याचा एकदा जीव वाचल्यानंतर बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत की पोलिसांचा ससेमेरा लागतो, पाठीमागं ते जबाब घेतात, कोर्टात जावं लागतं. परंतु अगदी छोटासा प्रसंग असतो, एकदाच कोर्टात जावं लागतं. परंतु त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एक चांगलं समाजसेवा केलेली असते, त्याला दवाखान्यात घेऊन गेलेलं असतं. पोलिसांना सुद्धा ते जे कागद बनतात त्याच्यासाठी साक्षीदाराची गरज असते. काय घडलं ते सांगणारा त्या ठिकाणी पाहिजे असतो. त्यामुळे कृपया या जनतेनं अपघातासारख्या किरकोळ गोष्टीमध्ये अगदी मनापासून सर्वांना, अपघातग्रस्त लोकांना मदत करणं गरजेचं आहे. आणि पोलिसांबद्दलचा किंवा ते जबाब घेणे आणि साक्षीदार आणि कोर्टात जाण्याबद्दलचा विनाकारांचा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. कारण आपण एक समाजसेवा आणि आपण एक बंधनकारक आहे, आपल्याला करायला पाहिजे ती, आपल्यावर पण वेळ येऊ शकते. अशा पद्धतीने ते त्याच्याकडे दृष्टिकोन ठेवून सर्वांनी या अपघाताच्या ठिकाणी अपघातग्रस्त जखमींना मदत करणं, पोलिसांना त्यावेळेस सहकार्य करणं गरजेचं आहे. पोलिसांना काय अगोदरच कळणार नाही की एखाद्या ठिकाणी अपघात झाला, तो कसा झाला, काय झाला, हे जर जनतेने सांगितलं तरच ते पोलिसांना कळणार. अशा प्रकारचं वर्तणूक जनतेने करू नये, पोलिसांना मदत करावी हे माझं म्हणणं आहे. आपल्याला सुद्धा असं लोकांनी घाबरू नये, लोकांनी चांगल्या मनमोकळेपणाने यावं. मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्यासाठीच पोलीस खात्यात आलेलो आहे. मला त्याचा अभिमान आहे. हा पोलीस तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी, महाराष्ट्र पोलीस.